कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझी लीला इतकी साधी बोळी, कधीच कोणाबद्दल वाईट विचार करत नाही, सगळ्यांबद्दल चांगला विचार करते। मग तिच्या बाबतीत असं हे असं वाईट का घडतं देवा? आता कुठे तिच्या आयुष्यामध्ये सुख आलंय, तिच्या सुखाला कोणाची नजर लागते अशी? का तिच्या बरोबर हे असे खेळ होत आहेत? आजी, सावरा स्वतःला, नका काळजी करू। एजे म्हणालेत ना की लीला ही ठीक आहेत, प्लीज। जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही। आजी, एजे लीला आईंना घेऊन येत आहेत, तुम्ही शांत व्हा प्लीज। आमचं लग्न झाल्यापासून ताईवर दुसरा हल्ला झाला। ह्या आधीचा हल्ला घडवून आणण्यात दुर्गाताईंचाच हात होता। आताही सगळ्या मागे त्याच असतील तर? ही रेवती माझ्याकडे अशी का पाहतीये? बघितलं सांग, तर रेवतीला शेवटी लीलाचीच काळजी। कशी बहिणींकडे संशयाने बघतेय। बघालो, ती कानातला आणि नथ घेताना नाही आला तिला संशय? रेवती, हा? तू कालिंदी ताईंना सांगितलंस का? नाही आजी, लगेच सांगते, आलेच। दुर्गा, परत एकदा अभिरामला फोन लावून बघ ना। हो, करते मी। सरस्वती, आजींसाठी सरबत करतेस? लक्ष्मी, इथे थांब ना, मी आलेच। आजी, नका एवढा त्रास करून घेऊ। काही नाही होणार आहे लीलाईंना, सगळं चांगलंच होणार आहे। होतील आपल्या लीलाई बऱ्या। एक काम धड करता येत नाही यांना। ह्याही वेळेस ती लीला वाचली। मला कळत नाहीये ह्या लीलाच्या आयुष्याची दोरी इतकी घट्ट कशी काय? नाही, पण यावेळेस काही झालं तरी मी माझा प्लॅन फेल होऊ देणार नाही। काही झालं तरी एजेला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे। आई, अगं उठ, किती वाजलेत माहितीये का आई? अरे ओ, झोपू दे ग, तर काय पाणी वगैरे नाही भरायचंय बाई, थांब झोप। आई आई उठ ना आई। आई अगं तुला काय झालंय माहितीये का? आई इकडे बघ आई। आई अगं तिकडे काश्मीरला ताईवर हल्ला झालाय, तिला गोळी लागलीये। एजे कधीही ताईला घेऊन येतील आणि तुझं काय चाललंय? इकडे कोणी बघितलं तर काय मिळेल? आई पटकन उठ। काय ग बाई रेऊ, तुझं काय ग कटकट आहे नुसती? खरंच तर छान जरा एसी मध्ये झोपले, मऊ मऊ गादी आहे। हा, तिला आहे ना, खरंच ठीक आहे, मला कधी सुख मिळू द्यायची नाहीच, ठरवलंच आहे तिने। आत्ताच तिला गोळी लागायला हवी होती। आई अगं काय बोलतेस तू? ताईला गोळी लागली आहे तर तिची चूक आहे का? आई आई चल ना, तू खाली चल ना आधी प्लीज। येते येते येते, आई लवकर चल ना। लवकर येते, तू हो पुढे आले। येशील ना नक्की? हो ग बाई, आले। लवकर ये हा। जाते, परत उगाच मला कोणी बोलायला नको। काय बाबा, चांगलीच लीला, कशी आहेस बाळा? तू आलीस, तुला बघून माझ्या जीवात जीव आला बाळा। नाही तर अभिरामचा फोन आल्यापासून जीवात जीव नव्हता माझ्या। ऐक ना,
औक्षण कर, भाकर तुकडा वाळून टाक. अंकिता थाळी आण बाळा. करा करा अक्षर करा. दरवेळीच या लिहिलंच नशीब एवढं चांगलं कसं काय असं मला कळत नाही. खूप मोठ्या संकटातून वाचली आहे लीला. देवचे खूप ताई हो 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 ताई तू कशी आहेस? एजंटचा फोन आल्यापासून मला खूप भीती वाटते. मला आधी सांग की तू बरी आहेस ना? तू कशी आहेस? हो अगं, मी बरी आहे खरंच. आणि अगं ए जे माझ्या बरोबर असताना मला कसं काय होईल? रडू नकोस. पण बाबा हे सगळं घडलं कसं? हो ना, असा हल्ला कसा काय होऊ शकतो बाबा? देवाची कृपाच म्हणावी. जीवावर आलेला थोडक्यात बचाव. हो पण आई, हा मॅटर मी इथं सोडणार नाहीये. ज्यांनी कोणी हे केलंय त्याला शिक्षा मिळणार. विश्वा सर, DC बरोबर मीटिंग अरेंज करायला सांगितली होती. हो सर, आज दुपारीच मीटिंग आहे. गुड. तिथे काश्मीरमध्ये कुमार आणि टीम हल्लेखोराचा शोध घेत आहेत. तू त्यांच्या टचमध्ये राहा. ओके? येस सर. आणि अपडेट मी. हो सर, तुम्ही काही काळजी करू नका. लीला वहिनींवरती हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला माहिती नाही त्याने कोणाशी पंगा घेतलाय. मी सोडणार नाहीये त्याला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.